आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला फिटिंग करताना एकदम सरळ टीप यावी किंवा फिटिंग एकदम सरळ यावी त्यासाठी काही ट्रिक्स असतात त्या आपण फॉलो करावं लागतात। म्हणजे तुमची जी फिटिंग आहे ती एकदम सरळ एका रेषेत म्हणजे तिथं पाठीमागून फुगा वगैरे येणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत। आणि याच प्रकारे तुम्हाला सुद्धा तुमची फिटिंग जर कमी जास्त होत असेल, या ठिकाणी कमी जास्त होत असेल तर ती का होती तर या व्हिडिओमध्ये आपण आता पाहणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। परफेक्ट अशी ही फिटिंग आपली होणार आहे सरळ रेषेमध्ये एकसारखी। तर आपण आता सुरुवात करूया फिटिंगसाठी। तर आता आपण हे पूर्ण जोडून घेतलेलं आहे आणि आता आपण जोडून घेतल्यावर आपल्याला याचा मध्य काढून घ्यायचा आहे फिटिंगसाठी। पाहू शकता एकदम सोपी पद्धत, सगळ्याला समजेल। तुम्ही नवीन असाल तरीही तुम्हाला समजेल अशीच ही पद्धत आहे, खूप सोपी। हे पहा, हे जुनं ब्लाऊज आहे आणि आपण हे आतून फोल्ड करून घेतलेलं आहे आणि या प्रकारे आपल्याला तर आता आपण आपली फिटिंग ही इथून आहे जुन्या ब्लाऊजची, तिथूनच आपल्याला इथं खून करून घ्यायची आहे जुन्या ब्लाऊज पासून नवीन ब्लाऊजला। आता आपण हे आपलं सेंटर आहे, इथं पण आपल्याला खून करून घ्यायची आहे। आणि ब्लाऊज फिटिंग करताना मात्र हे लक्षात ठेवायचं आहे कशी फिटिंग करायची। हे वाढीव पट्टी आहे, आपण वाढीव पट्टी वाढून ठेवलेली आहे आणि इथं पहिलं आता आपण हे फिटिंग करणार आहोत। हा झाला पहिला टप्पा। आता आपण इथपर्यंत जोडून घेतलेला आहे, पाहू शकता। आता हा जो भाग आहे तो हा वाढलेला आहे, तर आपण हे काय करायचं, व्यवस्थित असं गोल आकारामध्ये कट करायचं आहे। फिटिंगच्या अगोदर ही गोष्ट तुम्हाला करायची आहे। व्यवस्थित असं हे गोल आकारामध्ये व्यवस्थित करून घ्यायचं आहे, म्हणजे इथं तुमचा पाठीमागून सुद्धा फुगा येणार नाही आणि तुमची जी ही फिटिंग आहे ती एकदम सरळ येणार आहे। आता आपण ही दुसरी साइड सुद्धा व्यवस्थित अशी ही फिटिंग करून घ्यायची आहे। आणि फिटिंग करताना मागचा गळा आणि पुढचा गळा एकावर एक, मागचा गळा आणि पुढचा गळा एकावर एक ठेवायचा आणि अशी या प्रकारे आपल्याला ही अशी ही फिटिंग करून घ्यायचं आहे। खाली सुद्धा पाहायचं आहे आपल्याला या प्रकारे आणि इथून आपल्याला फिटिंग करायची। हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण आता कट करून टाकलाय आणि हे वाढलेलं आहे ते आपण हे सुद्धा आता व्यवस्थित कट करून टाकायचंय गोल आकारामध्ये। आता आपण हा सुद्धा व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे, पाठीमागचा भाग सुद्धा गोल आकाराने। आता आपण हे दोन्ही एकाला एक जोडून घ्यायचे, या प्रकारे जोडून घ्यायचं एकाला एक। तर आपण हे शोल्डरला शोल्डर जोडायचं आहे व्यवस्थित असं आणि हे इथं हे एकाला एक व्यवस्थित असं हे एकावर एक ठेवून आपण हे व्यवस्थित खालचं आणि वरचं परफेक्ट झालेलं आहे, पाहू शकता एकदम परफेक्ट, खालचं तेवढंच वरचंही तेवढंच। आता आपण हे जुनं जे ब्लाऊज आहे ते आपण हे उलटं करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही परफेक्ट फिटिंग, आता हे जिथून आपल्या जुन्या ब्लाऊजची फिटिंग आहे तिथूनच आपल्याला तिथं छोटासा असा कट द्यायचा आहे। तर पाहू शकता आपण इथं कट द्यायचा आहे, म्हणजे जिथून फिटिंग आलेली आहे जुन्या ब्लाऊजची तिथूनच आपल्याला नवीन ब्लाऊजला कट द्यायचा आहे। तर ही कट आपण व्यवस्थित दिलेला आहे
आता आपण हे मोजून पाहायचं आहे आपलं जुनं ब्लाऊज आणि नवीन ब्लाऊजची फिटिंग बरोबर एकावर एक आलेली आहे की नाही. तर आता आपण पाहू शकता हा जो कट आहे आणि हे या कटला इथपर्यंत हे फिटिंग आलेले आहे, ही उचलायची आणि ह्या कटला ठेवायची. म्हणजे तुमचं जे फिटिंग आहे ते आपल्याला परफेक्ट कळून जातं. आणि अजिबात या फिटिंगनी जर तुम्ही केलं तर अजिबात तुमचं ब्लाऊज वाकड तिकडं किंवा कमी जास्त होणार नाही. आता हे पाहू शकता. आता इथं आपलं हे वाढलेलं आहे, इथं जवळजवळ 2 इंच हे वाढलेलं आहे. तर आपण काय करायचं, बऱ्याच जणांचं आणि प्रत्येकाचंच वाढतं. तर ही छाती आपली वाढलेली आहे. तर छाती वाढल्यावर आपल्याला काय करायचं आहे, आता इथं तुम्हाला परफेक्टली लक्षात ठेवायचं आहे. छाती आपली मोठी झालेली आहे आणि आपण हे मोंढा आपण करेक्ट करून घेतलेला आहे, तरी पण आपली छाती मोठी झालेली आहे. तर त्यासाठी तुम्हाला हे इथं अर्धा इंच इथं कट करायचं आहे. 2 इंच छाती मोठी झाल्यामुळं आपल्याला मोंढा छाटायचा आहे. म्हणजे छाती आपली कमी होणार आहे. मोंढा जर तुम्ही छाटला तर छाती कमी होणार आहे. बऱ्याच जणाला इथंच कळत नाही की फिटिंग कशी करावी. तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण छाती वाढलेली आहे तर आपण मोंढा कट करून घ्यायचा आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला तीच प्रोसिजर करून आपल्याला छाती आणि मोंढा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. जेवढी छाती आहे तेवढीच छाती ठेवायची. जेवढा मोंढा येणार आहे तेवढाच मोंढा आपल्याला आला पाहिजे जुन्या आणि नवीन ब्लाऊजचा, तरच आपलं ब्लाऊज परफेक्ट बसतं, नाही तर बसत नाही. तर आता आपण हे इथं आलेलं आहे, इथं आपण हे कट देऊन घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला हे मोजायचं आहे. आता ही आपली बरोबर आलेली आहे. फिटिंगवर फिटिंग कच म्हणजे हा कट आलेला आहे, हा कट सोडायचा आणि या कटला पकडायचा आहे. म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं ही छाती आणि मोंढ्याचं माप येऊन जाईल. तर पाहू शकता ह्या कटपासून सोडायचं आहे आणि या कटला पकडायचं आहे. तर आपलं करेक्ट आलेलं आहे. ही जी बटनपट्टी आहे थोडीशी मोठी आहे, एवढी मोठी आहे म्हणून बरोबर तेवढं आलेलं आहे. आणि समज जरी आलं तरी शिलाईमध्ये आपण थोडंसं अलीकडून घेतलं म्हणजे हे हा जो आलेला भाग आहे तो कमी होऊन जातो. तर ही आली आपली ही परफेक्ट फिटिंग. तुम्हाला सुद्धा अशीच फिटिंग करायची आहे, तरच तुमचं ब्लाऊज सरळ आणि चोळ कुठंच चोळ येणार नाही. या साईडला येणार नाही, समोरून सुद्धा येणार नाही, कारण आपण एक्स्ट्राचा जो कपडा होता तो आपण कट केलेला आहे. इथून आपण अर्धा इंच जे एक्स्ट्रा होतं ते कट केलं, त्याच्यामुळं तुमचा इथं सुद्धा चोळ येणार नाही. तर आता आपल्याला वळायचं आहे, आपण बाहीकडे वळूया, कारण आपल्याला आपली फिटिंग एकदम सरळमध्ये आणायची आहे. कमी जास्त नाही होणार याची काळजी घ्यायची आहे. तर आता आपण पुन्हा हे एकदा एकावर एक ठेवायची बाही आणि हे पाहून घ्यायचं आहे आपल्याला. बाही आपण जोडायच्या अगोदर मात्र तुम्हाला ही गोष्ट करून घ्यायची आहे की आपण जोडताना बाही जोडायच्या अगोदर आपली बाही किती आहे आणि आपला उतार किती आलेला आहे हे आपण चेक करायचं आहे. तर आपली पावणे म्हणजे 12 इंच आहे, तर आपला उतार 3.5 वर येणार आहे. 3.5 आलेला आहे, तर म्हणजे आपली बाही परफेक्ट आहे, कमी जास्त अजिबात होणार नाही. तर आता हे जे भाग आहेत ते पाहू शकता एकदम सरळमध्ये आहेत. खालचा बी आणि वरचा एकावर एक आहेत. आता बऱ्याच जणांचं कधी काय होतं की हा भाग मोठा हा भाग छोटा, तर याचमुळं आपलं काय होतं ब्लाऊज कमी जास्त होतं आणि ब्लाऊज जी सरळ फिटिंग आहे ती होत नाही. एक साईड कमी होते, एक साईड जास्त होती. तर तुम्हाला याकडे लक्ष द्यायचं आहे आणि तुमचं ब्लाऊज एकदम एका सरळ रेषेमध्ये येणार आहे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. जे महत्त्वाचे टिप्स होत्या त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत की ब्लाऊज सरळ का येत नाही, तर तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या, म्हणजे तुमचं ब्लाऊज एकदम सरळ एका रेषेमध्ये येणार आहे आणि मोंढ्यामध्ये अजिबात कुठलाही चोळ येणार नाही, ना समोरून ना पाठीमागून. तर पाहू शकता आता आपलं हे खड्ड्याला खड्डा आलेला आहे परफेक्ट, पाठीमागची बाजू परफेक्ट, ही साईडसुद्धा एकदम प्लेन परफेक्ट आलेली आहे. म्हणूनच
आपण जोडताना सुद्धा तेवढंच मागचं पुढचं तेवढ्याच अंतराने जोडायचं आहे, तरच तुमचं ब्लाऊज सरळ एका रेषेत येतं. आणि हे काम तुम्हाला लवकर जमत नाही किंवा लवकर लक्षात येत नाही, तर ह्याला थोडंसं म्हणजे जेवढं तुम्ही जुने व्हाल टिचिंगमध्ये तेवढं तुमची शिलाई जी आहे ती परफेक्ट येऊन जाते. तुमच्या ज्या म्हणजे काय जिथं जिथं चुकतं आहे तिथं तुम्हाला माहिती होऊन जातं की आपली ही साईड चुकलेली आहे, आता पुढच्या वेळेस आपल्याला ह्या गोष्टी करायच्या नाहीत. आणि बऱ्याच गोष्टी आहेत की यूट्यूबमुळं लोकांना खूप प्रत्येक व्हिडिओ महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला अपलोड आहेत. त्याच्यामुळं काही गोष्टी जर नाही समजलं तर आपण यूट्यूब पाहून करू शकतो. तर हे अशी ही फिटिंगची पद्धत आहे. आता आपण हे सेंटर ठेवलेलं आहे. तर ही टीप मात्र या दोन्ही साईडची तेवढंच अंतर आलं पाहिजे, तरच तुमचं फिटिंग एकावर एक येते, नाही तर येत नाही. कमी जास्त जर तुम्ही फिटिंगमध्ये घेतलं की कमी जास्त होणार, तर तिथं तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आता या साईडची हे पाहू शकता, इथं कट आहे, कटला कट आपण ठेवून द्यायचा आहे. थोडासा कट हटवायचा आहे. समोरच्या बाजूला खड्डा असल्यामुळे समोरची बाजू मागच्या बाजूपेक्षा थोडीशी जास्त असते. आणि जर तुम्ही एक करेक्ट ठेवलं एकावर एक तर थोडी कमी होतो, म्हणजे बाहेरचा भाग तुम्हाला फिटिंग करायच्या अगोदर हे मात्र चेक करावं लागतं, बाही तुमची खालची आणि वरची बरोबर आहे की नाही. आता पाहू शकता मी चेक केलंय, चेक करून घेतलंय. हे बरोबर इथं ठेवायचे आणि हे आपण हे असं पाहायचं आहे. तर आपली एक साईड बाही आपली थोडीशी कमी झालेली आहे आणि एक साईड थोडीशी जास्त झालेली आहे. तर जास्त झालेली जी आहे ती आपण किंचित मारून घ्यायची. जेवढी आपली जास्त आहे तेवढंच मारून घ्यायचं, जास्त नाही. तर हे तुम्हाला हे काम करायचं आहे, म्हणजे तुमचं ब्लाऊज जे आहे एकदम सरळ रेषेत लाईनीत असं हे येणार आहे. आता ही फिटिंगसाठी आपली ही दाब शिलाई आहे, जे आपलं आपण आतून जोडून घेतलेले आहे, पलटी करून घेतलेलं आहे. ते आपण हे या प्रकारे असं दाबून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, या प्रकारे. आता आपण जिथून फिटिंगची
खून केलेली आहे. इथूनच आपण सुरुवात करायची. आता ही टीप झाली की इथं यायचं ह्या टीपपर्यंत. आपण आता मोजताना पाहिलेलं आहे आपलं किंचित असं हे एक म्हणजे बटनपट्टी एक अर्धा इंच आपली ढिल्ली होती, तर आपण अगदी थोडंसं आपण त्या साईडला करून घ्यायचं आहे. म्हणजे जी आपली काज बटनपट्टी थोडीशी अर्धा इंच एक्स्ट्रा होती ती आपल्याला कव्हर करून घ्यायची आहे यामध्ये. आणि आता आपल्याला जुनं जे ब्लाऊज आहे ते आपण हे इथं असं लावायचं या ठिकाणी आणि खून करून घ्यायची आहे तुम्हाला. म्हणजे परत तुमचं ब्लाऊज कधीच वापस येणार नाही आणि लूजही होणार नाही. तर या प्रकारे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे परफेक्ट. आपण 3-3 शिलाई मारून घ्यायची आहे. समज जर कमी जास्त झालं तर गिऱ्हाईक आपण आपलं एक टिप काढून घेतो. तिथे झालं तर त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा शिलाई ह्या माराव्या लागतात. म्हणजे गिऱ्हाईक तुमच्यापर्यंत येत नाही. तर ही आहे सरळ फिटिंगची परफेक्ट ही स्ट्रिक आहे. ह्या स्ट्रिक तुम्ही वापरायच्या आहेत आणि तुमचं ब्लाऊज अगदी परफेक्ट असं हे एका लाईनीत एका रेषेत असं हे शिवायचं आहे. आता ही साईड परत एकदा आपण ही साईड पाहणार आहोत. कमी जास्त आहे की नाही, तर ही बरोबर आहे, करेक्ट. ही दाब शिलाई आणि जिथून आपण खून करून घेतलेली आहे तिथून पुन्हा एक शिलाई मारायची आहे. ही फिटिंगची शिलाई आहे शेवटची. आणि एक्स्ट्रा मात्र तुम्हाला शिलाई मारायची आहे 1-2, कारण गिऱ्हाईक तुमच्यापर्यंत येणार नाही. या प्रकारे परफेक्ट अशी ही फिटिंग तुम्हाला करून घ्यायची आहे. आता सगळे तुम्हाला ज्या ट्रिक्स होत्या त्या सांगितलेल्या आहेत. सरळ फिटिंग येण्यासाठी काय काय करावं लागतं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणजे असेच व्हिडिओ छोटे छोटे ज्या ट्रिक्स आहेत फिनिशिंगच्या ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. सबस्क्राईब करून ठेवा. हे पाहू शकता एकदम आपण आता तुम्हाला दाखवते सरळ टीप आपली आली आहे की नाही आपण चेक करूया. तर पाहू शकता एकदम परफेक्ट अशी ही सरळ टीप आलेली आहे एकदम. या साईडने सुद्धा तर तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर पाहिजे असेल तर
चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. पाहू शकता एकदम सरळ एका लाईनीत रेषेत अशी ही फिटिंग. सगळ्या तुम्हाला ट्रिक्स सांगितलेले आहे. सरळ फिटिंग येण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे ते. एकदम कुठंच चोळ येणार नाही, पाठीमागं आणि समोर दोन्ही साईडला आपला चोळ येणार नाही. तर अशा फिटिंग तुम्हाला करत राहायच्या आहेत, कारण ह्या अनुभवानेच येतं आणि करत गेल्यावरच येतं, तसं येत नाही. सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत करून घ्यावी लागतात. तर हे होतं आजचं फिटिंगचं गुपित. तर एकदम परफेक्ट अशी ही फिटिंग आपण केलेली आहे ब्लाऊजची.